नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। बीडमध्ये जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये सुसाईड नोटसह मृतदेह आढळला। बीड जिल्ह्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली असून वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। सचिन नारायण जाधवर, वय वर्ष 45 असं मृत अधिकाऱ्याचं नाव आहे। ते गेल्या 24 तासांपासून बेपत्ता होते। पती बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पतीनं पोलीस स्टेशनला दिली होती। पोलीस त्यांचा शोध घेत असताना शनिवारी दुपारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कपिलधार कमानीच्या परिसरात त्यांची कार संशयास्पद रीतीनं उभी असलेली मिळून आली। पोलिसांनी तातडीनं कार जवळ धाव घेत आत बघितले असता आतमध्ये सचिन जाधवर हे दिसून आले। कार लॉक असल्यानं पोलिसांनी काच तोडून कारचा दरवाजा उघडला असता कारमध्ये जाधवर हे मृत अवस्थेत आढळून आले। तपासादरम्यान कारमध्ये धारदार शस्त्र, काही साहित्य तसेच हस्तलिखित पत्र सापडल्यानं प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। प्राथमिक माहितीनुसार जाधवर यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्रात कार्यालयीन कामकाजातून मानसिक ताण होत असल्याचा उल्लेख केला आहे। या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे नमूद केल्याची सूत्रांची माहिती आहे। शुक्रवारी रात्री कार्यालयातून निघाल्यानंतर सचिन जाधवर घरी गेलेच नव्हते। त्यांचा मोबाईल पण बंद येत असल्यानं कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण सचिन जाधवर मिळून न आल्यानं अखेर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सचिन जाधवर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। शनिवारी दुपारी महामार्गालगत कारमध्ये मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। घटनास्थळावरून कारमधील सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं असून चौकशी केली जाते। बीड ग्रामीण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पोस्टमार्टम अहवालानंतर सचिन जाधवर यांच्या मृत्यूचं कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।